मुंबईतल्या आझाद मैदान परिसरामध्ये 3000 शिक्षकांचं आंदोलन सेवेमध्ये कायम करण्याच्या मागणीसाठी शिक्षक उतरले रस्त्यावर. पोलिसांकडून आंदोलक शिक्षक ताब्यात. 96 कोटी रुपयांच्या थकीत बिलासाठी राज्यामधील शासकीय कंत्राटदार आजपासून संपावर. 15 एप्रिलपर्यंत शासकीय विकास कामं बंद ठेवण्याचा कंत्राटदार महासंघाचा निर्णय. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचे अधिकाऱ्यांना आदेश. एनडीआरएफच्या नियमांप्रमाणे मदत देण्याचेही निर्देश. यावर्षी सरासरीपेक्षा 94% पाऊस होण्याचा स्कायमेट या खासगी वेधशाळेचा अंदाज. मध्य आणि पश्चिम भारतामध्ये कमी पावसाची शक्यता व्यक्त. 2 महिला वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील होत्या अशोक खरातच्या संपर्कात. एक अधिकारी डीसीपी तर दुसरी एसीपी दर्जाची. आवडत्या पोस्टिंगसाठी अशोक खरातकडे फिल्डिंग लावल्याचा संशय व्यक्त. पार्थ पवार कृतज्ञ असल्याची काँग्रेसची टीका. भाषण सुद्धा करता न येणाऱ्यानं काँग्रेसच्या डाऊनफॉलवर बोलणं जरा जास्तच झालं असं प्रत्युत्तर. जमीन घोटाळ्यामुळे महाशक्तीसमोर सरेंडर झाल्याची टीका. मुंबईमध्ये आज 2 मेट्रो मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण तर ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पाला सुरुवात. पॉट टॅक्सी प्रकल्पाचं देखील आज भूमिपूजन. इराणला एका रात्रीमध्ये संपून टाकू, ट्रम्प यांचा इशारा. होर्मुझ खुलं करण्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंतची मुदत. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.